धुळे शहरातील पाचकंदील चौकातील लाल बहादूर शास्त्री मार्केटच्या पुनर्विकासाबाबत संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इंटेरियम स्थगिती दिलेली आहे। या न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करीत मनपा प्रशासन चुकीचे कामे करीत असल्याचा आरोप याचिकाकर्ता तसेच ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला। यावेळी लाल बहादूर शास्त्री मार्केटमधील असंख्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान याचिकाकर्ता तसेच ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी सांगितले की न्यायालयाने लाल बहादूर शास्त्री मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मनपा प्रशासनाने त्यानंतरच निर्णय घ्यावा व पुनर्विकासाचे काम हाती घ्यावे असे सूचित केले आहे। मात्र मनपा प्रशासन न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करीत व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवित आहेत। तेव्हा या संदर्भात अवमान याचिका दाखल तर केलीच जाईल, मात्र आम्ही काही पुनर्विकासाला विरोध करीत नसून आमच्या काही अटी आहेत त्या मनपा प्रशासनाने पूर्ण कराव्यात आणि लाल बहादूर शास्त्री मार्केटचा पुनर्विकास करावा असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। आजची प्रेस हे पाचही मार्केटच्या वतीने होती आणि विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्केट या मार्केट संदर्भात आम्ही व्यापारी प्रशासनाचा जो अनागोंदी कारभार होता, जे प्रोसिजर फॉलो केला नाही, न्यायपालिकेने जे आता निर्देश दिलेले होते की तुम्ही कायदेशीर पद्धतीने म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार नोटीस काढावी आणि ते व्यापाऱ्यांच्या म्हणणं लेखी घ्यावे, या सर्व पद्धतीने तुम्ही कामकाज करावे, ते काही फॉलो झालं नाही। म्हणून आम्ही न्यायपालिकेत गेलो, औरंगाबाद खंडपीठ इथे आम्ही याचिका दाखल केली। ते याचिकात आयुक्त महानगरपालिका यांनी लेखी दिलेले आहे की जेव्हापर्यंत माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचा निर्णय येत नाही, फायनल निर्णय येत नाही, तेव्हापर्यंत आम्ही मार्केटला हात लावणार नाही, स्थिती जैसे थे तैसे राहील असं त्यांनी लेखी दिलेलं आहे। परंतु 2 फेब्रुवारी 2026 रोजी मला जी नोटीस मिळाली ते रोजी घेतलेली यांना जो ठराव आहे त्या ठरावाप्रमाणे यांनी निविदा काढलेली आहे आणि 13 तारखेला जी आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे 12/2/2026ची जी नोटीस प्राप्त झालेली आहे त्या नोटिसीत यांनी आम्हाला जागा खाली करावी, न्यायपालिकेत आमची रीट प्रलंबित असताना जागा खाली करावी आणि दुसरी जी दिलेली जागा आहे तिथं स्थलांतरित व्हावे, म्हणून असा जो बेकायदेशीर कारभार चालू आहे आणि न्यायपालिकेचा अवमान होण्याची दाट शक्यता झालेली आहे। म्हणून ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतलेली।